लाडकी बहीण योजना आणि आज रविवार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं वितरण झालेलं नाही, पण आपण फेब्रुवारीचा हप्ता जो मार्चमध्ये मिळाला होता आपल्याला, तर त्या हप्त्यामध्ये पण एक रविवारमध्ये आला होता आणि त्या रविवारी झालं नव्हतं वितरण, पण पुढच्या वेळेस म्हणजे सोमवारी वितरण झालं होतं. तर त्याचप्रमाणे आपल्याला परत उद्या वितरण होण्याची अधिक शक्यता आहे आणि प्रचंड पात्र लाभार्थ्यांना अजूनही लाभ आलेला नाही. पण एक खूप कॉमन प्रश्न सर्वांनी विचारला, तो म्हणजे KYC यशस्वीरित्या झाली की नाही हे कसे ओळखणार आम्ही, आणि याबद्दल किरकोळ तुमच्या जे काही समस्या आहेत, जे काही तुमचे म्हणजे याच्याबद्दलचे मुद्दे आहेत, तर ते अगदी कमी शब्दामध्ये क्लिअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. म्हणजे KYC आमची झाली का नाही, KYC आमची चुकली आहे का, आम्हाला कसं कळणार आमची KYC झाली का नाही, वगैरे वगैरे जे छोटे छोटे मुद्दे आहेत, तर अगदी क्लिअर कट तुम्हाला मी सांगणार आहे. आता तत्पूर्वी काही गोष्टी मी तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर करतो बघा, की KYC बरोबर केली आहे का, किंवा कशी ओळखायचं आम्ही KYC केली का नाही. तर ऑनलाईन पद्धतीने आम्हाला चेक करता येईल का काही, की आमची KYC योग्य झाली की नाही. तर त्याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे की ऑनलाईन पद्धतीने KYC तुमची चेक करता येत नाही. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला KYC चेक करता येते का, नाही. पण एका शब्दात त्याचं उत्तर आहे बघा, तुमची KYC योग्य झाली की नाही, तुम्ही KYC केली का नाही, फक्त एका शब्दामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आणि तो शब्द म्हणजे काय, जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला असेल, परत सांगतो आहे, जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला असेल, म्हणजे तो हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल, तर तुमची KYC झालेली आहे आणि योग्य पद्धतीने KYC झालेली आहे. एका शब्दात तुम्हाला उत्तर सांगतो आहे, समजलं. जर तुम्हाला तुमचा फेब्रुवारीचा हप्ता आला असेल, तर तुमच्या KYC मध्ये चूक झालेली नाही. त्यामुळे मनामधून तो भ्रम काढून टाका की KYC चुकली असेल का. मला तर वाटतं KYC चुकली असेल. जर तुमची KYC चुकली असती ना, म्हणजे यापूर्वीच, तर तुम्हाला नोव्हेंबरपासूनच हप्ता बंद झाला होता. ही बाब सर्वांनी समजून घ्या आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते सांगितले पण होते. आणि प्रचंड लाडक्या बहिणी मग वेगवेगळ्या महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेल्या, मग तिथं गर्दी होऊ लागली, मग ते तुम्हाला सर्व अपडेट पण तुम्ही पण पाहिल्या, बरोबर. मग त्याच्यानंतर पुढे जे आपण पण तो मुद्दा लावला, मग त्याच्यानंतर KYC दुरुस्ती आली. पण KYC दुरुस्ती कधी आली, ज्यावेळेस काही लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने KYC केली. तर ही बाब सर्वांनी समजून घ्या. ज्यांनी बघा KYC करताना चूक केली, चूक काय केली खास करून बघा, ज्या KYC मध्ये माहिती द्यायची होती आपल्याला की तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकर आहे का, तर काही लाभार्थ्यांनी जे आहे की आमच्या घरामध्ये सरकारी नोकर आहे अशा प्रकारच्या पर्यायाला क्लिक केलं आणि मग त्यांचा लाभ थांबला. म्हणजे KYC चुकली होती. पण त्यांना हप्ते कधीपासून थांबले होते, नोव्हेंबरपासून. पण त्यांना डिसेंबरपासून परत KYC दुरुस्तीचा ऑप्शन आला होता, बरोबर. म्हणजे याच्यातनं काय क्लिअर व्हायला पाहिजे तुमची, की तुमची KYC चुकलेली नाही. ज्यांनी डिसेंबरमध्ये बघा, ज्यांनी KYC मध्ये चूक झाली होती आणि नोव्हेंबरमध्ये तुमचा हप्ता थांबला होता, बरं का, KYC चूक झाली त्यांचा. आणि ज्यांचा KYC मध्ये काही चूकच झाली नव्हती, किंवा ज्यांनी KYC मध्ये काही चूकच केली नव्हती, त्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला होता, बरोबर. त्यांना डिसेंबरचा पण हप्ता आला, त्यांना जानेवारीचा पण हप्ता आला आणि त्यांना फेब्रुवारीचा पण हप्ता आला, बरोबर. त्यामुळे तुम्हाला हे जे हप्ते आहेत हे KYC योग्य केल्याच्या नंतरच आलेले आहेत. ही बाब तुम्ही इथे क्लिअर करा. मग आता नोव्हेंबरमध्ये कोणाचा हप्ता थांबला होता, तर ज्यांची KYC चुकली होती, मग त्यांनी काय दुरुस्ती केली, तर त्यांनी डिसेंबरमध्ये KYC दुरुस्ती प्रक्रिया आली होती बघा. डिसेंबरमध्ये KYC दुरुस्ती प्रक्रिया आली आणि तिथे तुम्हाला सरकारी नोकर घरामध्ये आहे की नाही हा पर्याय तुम्हाला बरोबर निवडायचा होता. सरकारी नोकर तुमच्या घरामध्ये आहे का नाही हा पर्याय तुम्हाला निवडायचा होता. कुठे, डिसेंबरमध्ये जी काही KYC दुरुस्ती आली होती ना तेव्हा. पण सर्व पर्याय जर योग्य निवडले असतील तुम्ही, तर तुम्हाला दुरुस्ती करायची काही गरजच नव्हती, बरोबर. पण काही लाभार्थ्यांनी चुकीचा पर्याय निवडला होता, त्यांनी दुरुस्ती केली. पण मला याच्यातनं हे सांगायचं आहे की जर तुमची KYC चुकली असती, तर तुम्हाला नोव्हेंबरमध्येच हप्ता बंद झाला असता तुमचा. त्यामुळे ही बाब तुम्ही सर्वांनी समजून घ्या. त्यामुळे KYC कडे किंवा KYC चुकली का, मी KYC चेक करून पाहते, मला वाटते माझं त्याच्यात नाव आहे का नाही पाहते, वगैरे वगैरे. आणि मग तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला असा मेसेज दिसेल बघा, काही लाभार्थ्यांना असं होत असेल. आणि तुमचा हा जो भ्रम आहे तर तो क्लिअर करतोय मी फक्त, की तुमचा आधार नंबर यादीमध्ये समाविष्ट नाही. आता मला सांगा, जर समजा तुम्ही चेक केलं, म्हणजे आता तर करताच येत नाही पण पूर्वी, आणि तिथे दिले की तुमचा आधार नंबर या पात्र यादीमध्ये, तुमचा आधार नंबर या यादीमध्ये नाही, तर ते कशामुळे येत आहे, कारण की त्यांनी जे दुरुस्ती करायला गेले होते लाभार्थी, त्यांचीच माहिती तिथं टाकली होती. आता तुमची दुरुस्तीच करायची काही गरजच नव्हती, तर तुमची माहिती तिथं भेटणारच नाही. मग तुमचा आधार नंबर त्या यादीत येईल का, नाही. पण ज्यांनी KYC चुकली होती तर त्यांचा तिथं मिळेल, बरोबर. त्यामुळे ही बाब पण समजून घ्या. आणि काही लाभार्थ्यांना जे आहे शेवटपर्यंत पण तो जो काही ऑप्शन होता, म्हणजे त्यांना KYC दुरुस्ती करायची होती तरी देखील तो हटला नाही. आता त्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी असतील वगैरे वगैरे, पण एक गोष्ट इथं क्लिअर कट सर्वांना समजायला पाहिजे होती, की जर
चूक झाली असेल तरच केवायसी दुरुस्ती करायची होती, अन्यथा तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नव्हती. जर तुम्ही काही चूक केली असली असती केवायसीमध्ये तर तुमचा नोव्हेंबरपासूनच हप्ता थांबला असता. त्यामुळे केवायसीच्या संदर्भात कुणीही मनामध्ये आणू नका केवायसी चुकली होती का. जेव्हा लाडक्या बहिणी महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेल्या, तिथे गेल्याच्या नंतर त्यांना कळालं सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट असा तुमच्या त्या प्रोफाईलमध्ये एक हे येऊ लागला, म्हणजे स्टेटसमध्ये दिसू लागलं की सरकारी नोकर. मग त्याच्यानंतर त्यांना केवायसी दुरुस्तीचा ऑप्शन आला, बरोबर. पण हप्ता मात्र कुणाला आला, मी परत सांगतो आहे, जर तुमची केवायसी तुम्ही योग्य केली असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आत्तापर्यंत अडचण आलेली नाही. नोव्हेंबरचा हप्ता आला, डिसेंबरचा आला, जानेवारीचा आला आणि काही लाभार्थ्यांना आत्ताचे पण आले, म्हणजे मार्च आणि एप्रिलचे. पण आपण मार्च आणि एप्रिलचे बाजूला ठेवूयात तात्पुरते. नोव्हेंबरचाच तुम्हाला हप्ता आला नसता जर तुमची केवायसी चुकली असती तर. आणि डिसेंबरमध्ये काय झालं, ज्यांनी केवायसी केलीच नाही, म्हणजे काहीच केलं नाही, चुपचाप राहिले, तर त्यांचाही हप्ता बंद झाला. त्यामुळे ही बाब सर्वांना क्लिअर व्हायला पाहिजे. जर काही समज नसेल तर थोडा व्हिडिओ मागं घ्या, पण सर्व तुमचे जे काही मुद्दे छोटे मोठे अगदी क्लिअर केलेले आहेत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही केवायसी केलेली आहे म्हणून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे, तुमची केवायसी योग्य पद्धतीने झालेली आहे म्हणून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे, ही बाब सर्वांनी समजून घ्यायची आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, उद्या वितरणाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आपल्याला अपडेट मिळू शकते. जेव्हा उद्या वितरण सुरू होईल तेव्हा तुम्हाला त्याचा पुराव्यासहित आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.